Hello students and welcome back to our YouTube channel Math Foundation by Purva. सो आपण चॅप्टर नंबर 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन्स याचे व्हिडिओ बघतोय आणि आज आपला आहे लेक्चर नंबर 6. सो आपण याच्या मागे 5 लेक्चर ऑलरेडी रेकॉर्ड केलेले आहेत. जर तुम्ही ते बघितले नसतील तर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी प्लेलिस्टची लिंक दिलेली आहे. तुम्ही त्या लिंकवर जाऊन क्लिक केलं तर तुम्हाला चॅप्टर नंबर 2 मध्ये जेवढे पण व्हिडिओ आतापर्यंत झाले ते सगळे व्हिडिओ दिसतील. ओके, सो आजच्या या लेक्चरला आपण सुरुवात करू. ह्या लेक्चरमध्ये आपण डिफरंट मेथड बघणारे क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करायची. आपण मागच्या वेळेस बघितलं होतं की क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी फॅक्टोरायझेशन मेथड यूज केली होती, बरोबर. तर फॅक्टोरायझेशन मेथडने आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह केले आणि एक्सच्या 2 व्हॅल्यूज काढल्या. ती एक टाईपची मेथड झाली. आता आपण शिकणार आहोत दुसऱ्या टाईपची मेथड. आता ही जी मेथड आहे ही आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय कंप्लीटिंग द स्क्वेअर. ठीक आहे, कोणती मेथड आहे? क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय कंप्लीटिंग द स्क्वेअर. आता ही मेथड सॉल्व्ह करण्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट ही चेक करायची की तुमचं क्वाड्रॅटिक इक्वेशन एका फॉर्म मध्ये पाहिजे आणि तो फॉर्म आहे एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू 0. ठीक आहे, काय सांगितलं मी? जेव्हा कंप्लीटिंग द स्क्वेअर हा मेथड आपल्याला वापरायचं असेल तेव्हा आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन ह्या फॉर्म मध्ये आणावं लागेल. दुसरी गोष्ट, सेकंड स्टेप मध्ये तुम्हाला एक्स स्क्वेअर आणि बी एक्स तसाच ठेवावा लागेल आणि 2 टर्म ऍड कराव्या लागेल. आता ते 2 टर्म कोणते ते बघूयात. सो पहिली टर्म आहे प्लस बी बाय 2 चा स्क्वेअर आणि दुसरी टर्म आहे मायनस बी बाय 2 चा स्क्वेअर आणि हा जो प्लस सी आहे तो तसाच आला इक्वल टू 0. आता कोणत्या पण इक्वेशन मध्ये जर आपण +1 आणि -1 ऍड केलं तर त्या इक्वेशनला काही फरक पडणार आहे का? नाही, कारण +1 आणि -1 नेहमी काय होणार? 0च होणार आहे. म्हणून आपण प्लस बी बाय 2 स्क्वेअर आणि मायनस बी बाय 2 स्क्वेअर हे टर्म ऍड केले. आता हे टर्म का ऍड केले हे तुम्हाला जेव्हा मी पुढे इक्वेशन सॉल्व्ह करेल तेव्हा कळेल. ओके, सो डोंट वरी. आता फक्त एवढंच लक्षात ठेवा की बी बाय 2 याचा होल स्क्वेअर आपण ऍड केलेला आहे. आता नेक्स्ट स्टेप मध्ये काय करायचं? एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस बी बाय 2 चा स्क्वेअर हे 3 टर्म एका साईडला ठेवायचे आणि हे जे उरलेले 2 टर्म आहे यांना आपण इकडे घेऊन जाऊ. सो इथं येणार बी बाय 2 स्क्वेअर मायनस सी. आता बी बाय 2 स्क्वेअर हा इथं निगेटिव्ह होता तर ह्या साईडला जाताना तो काय झाला? पॉझिटिव्ह. आणि सी इथं पॉझिटिव्ह होता, ह्या साईडला गेला तर तो झाला निगेटिव्ह. ओके, एक फॉर्म्युला आहे आपल्याकडे. कोणता फॉर्म्युला आहे? ए प्लस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला. आणि तो फॉर्म्युला काय म्हणतो की ए प्लस बी स्क्वेअर इक्वल टू असतो ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. ओके, सो आता बघा इथं ए स्क्वेअर आणि एक्स स्क्वेअर सेम आहे. बी स्क्वेअरच्या जागी बी बाय 2 स्क्वेअर आहे आणि बी एक्स दिलेला आहे. सो जर आपण हा फॉर्म्युला इकडे टाकला तर आपल्याला ए प्लस बी स्क्वेअर मिळू शकतो. सो हा झाला आपला ए आणि हा झाला आपला बी. बरोबर आहे ना? बघा, ए स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस 2ab. आता 2 ए ची व्हॅल्यू टाकली एक्स आणि आपल्या याच्यात बी काय आहे? बी बाय 2. सो हा 2 आणि हा 2 गेला तर उरलं काय? बी आणि एक्स आणि हा बी एक्स इथं ऑलरेडी आहे. बरोबर. सो बघा आपल्याला काय मिळालं हे मी बाकीचं इरेज करते. सो आता आपल्याकडे हा आहे ए आणि
हा आहे बी. सो आपण या पूर्ण इक्वेशनला कसं लिहू शकतो? ए प्लस बी स्क्वेअर, बरोबर. सो ए प्लस बी स्क्वेअरच्या ऐवजी आपण काय लिहिणार? ऍक्च्युअल व्हॅल्यूज. सो ए ची व्हॅल्यू आहे एक्स आणि बी ची व्हॅल्यू आहे बी बाय 2. याचा स्क्वेअर इक्वल टू बी बाय 2 चा स्क्वेअर मायनस सी. आणि हा आपल्याला एक इक्वेशन मिळाला. सो इक्वेशन काय आहे? एक्स प्लस बी बाय 2 चा स्क्वेअर इक्वल टू बी बाय 2 स्क्वेअर मायनस सी. आता आपल्याला हा स्क्वेअरला जर काढायचं असेल, ह्या स्क्वेअरला आपल्याला काढायचं असेल तर आपण काय करू? दोघी साईडला स्क्वेअर रूट देऊ. काय करणार आपण? दोघी साईडला स्क्वेअर रूट करू. सो इथं येणार स्क्वेअर रूट ऑफ एक्स प्लस बी बाय 2 चा स्क्वेअर इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ बी बाय 2 स्क्वेअर मायनस सी. हा स्क्वेअर रूट आणि हा स्क्वेअर तर गेला. सो इकडं मिळालं एक्स प्लस बी बाय 2 इक्वल टू कोणत्या पण रूटचा, फॉर एक्झाम्पल रूट ऑफ 2 जर काढायचं असेल तर याचे दोन आन्सर्स असतात. एक असतो मायनस रूट ऑफ 2 आणि दुसरा असतो प्लस रूट ऑफ 2. ठीक आहे. आपण काय केलं? रूट ऑफ 2 चा जर आपल्याला आन्सर्स पाहिजे असतील तर दोन येतात. एक मायनस रूट ऑफ 2 असतो आणि एक प्लस रूट ऑफ 2 असतो. ठीक आहे. सो एक्स प्लस बी बाय 2 आलं. सो याचे दोन आन्सर येतील. पहिला येणार प्लस अंडर रूट ऑफ बी बाय 2 स्क्वेअर मायनस सी आणि दुसरा येणार एक्स प्लस बी बाय 2 इक्वल टू मायनस अंडर रूट ऑफ बी बाय 2 स्क्वेअर मायनस सी. सो आता आपल्याला इथून एक्स ची एक व्हॅल्यू मिळेल आणि इथून एक्स ची एक व्हॅल्यू मिळेल आणि हे राहील आपलं सोल्युशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके. सो आपल्याला काय मिळाले? दोन सोल्युशन मिळाले क्वाड्रॅटिक इक्वेशनची आणि ही आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करण्याची मेथड, कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथड. ओके. तुम्हाला मे बी हे सगळं कॅल्क्युलेशन आत्ता डिफिकल्ट वाटेल. आपण एक एक्झाम्पल बघू, ऍक्च्युअल एक्झाम्पल, आणि ते कसं सॉल्व करायचं ते बघूयात. त्याच्याने तुम्हाला एकदम इझिली कळेल. हे मी फक्त फॉर्म्युला कसं कॅल्क्युलेट होतं ते तुम्हाला दाखवलं आहे. ओके. डोंट वरी. याचा पुढचा आपण प्रॉब्लेम कसा सॉल्व करणार आहे त्याच्याकडे लक्ष द्या तुम्ही. ठीक आहे. सो आता आपण पुढचा प्रॉब्लेम सॉल्व करूयात. आता आपण बघू की एक्झाम्पलने हे कसं सॉल्व करायचं. सो एक्झाम्पल दिलेलं आहे, सॉल्व द फॉलोविंग क्वाड्रॅटिक इक्वेशन्स बाय कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथड. ठीक आहे. सो कधी पण क्वेश्चन मध्ये एखादं क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करण्यासाठी तुम्हाला दिलेलं असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये मेथड सुद्धा दिली असेल की तुम्हाला फॅक्टोरायझेशन मेथडने सॉल्व करायचंय का की कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथडने सॉल्व करायचंय. आणि जी मेथड दिलेली असेल इक्वेशन तुम्हाला त्याच मेथडने सॉल्व करावं लागेल. ओके. सो आता आपण बघूयात की जर एक क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं असेल तर ते कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथडने कसं सॉल्व करायचं. मी तुम्हाला एकदम छोट्या छोट्या स्टेपने समजावते. ठीक आहे. सो सगळ्यात आधी असते कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथड मध्ये स्टेप नंबर 1. ही आहे कन्वर्ट इनटू फॉर्म. कोणत्या फॉर्म मध्ये आपल्याला कन्वर्ट करावं लागेल? फॉर्म आहे एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू 0. ह्या फॉर्म मध्ये आपल्याला इक्वेशन पाहिजे तरच आपण कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथडने सॉल्व करू शकतो. ठीक आहे. आता
आपल्याला दिलेलं इक्वेशन आपण याच्या खाली लिहून घेऊ. इक्वेशन काय दिलंय आपल्याला? एक्स स्क्वेअर प्लस 8x मायनस 48 इक्वल टू 0. सो आता एक्स स्क्वेअर बरोबर आहे, हा प्लस साइन आपल्याकडे पण आहे म्हणून आपल्याला याच्यात काही चेंज करायची गरज नाही. पण सी च्या समोर प्लस साइन आहे पण आपल्याकडे मायनस साइन आहे. सो आपण काय करू, ही जी पूर्ण मायनस साइन सोबतचा नंबर ब्रॅकेट मध्ये लिहू. आता बघा की आपलं इक्वेशन ह्या फॉर्म मध्ये आलेलं आहे. सो ही आहे फर्स्ट स्टेप. सेकंड स्टेप बघूया. आता सगळ्यात आधी तर मी हे इक्वेशन जे आता काढलं ते मी इकडे लिहून घेते. एक्स स्क्वेअर प्लस 8x प्लस मायनस 48 इक्वल टू 0. ठीक आहे. स्टेप नंबर 1 नंतर आपल्याला हे इक्वेशन मिळालं. आता आहे स्टेप नंबर 2. स्टेप नंबर 2 मध्ये आपल्याला आता कन्व्हर्ट इनटू द फॉर्म. कोणत्या फॉर्म मध्ये कन्व्हर्ट करायचंय? कोणता फॉर्म होता तो? एक्स स्क्वेअर प्लस bx प्लस b/2 चा स्क्वेअर मायनस b/2 चा स्क्वेअर प्लस c इक्वल टू 0. ह्या फॉर्म मध्ये आता आपल्याला हे इक्वेशन आणायचंय. तर जर तुम्ही इक्वेशन व्यवस्थित बघितलं तर तुम्हाला माहिती आहे की b ची व्हॅल्यू आहे 8 आणि c ची व्हॅल्यू आहे -48. या दोन व्हॅल्यूज पुट करा आणि इथं आपलं इक्वेशन काय बनणार मग? एक्स स्क्वेअर प्लस 8x प्लस b ची व्हॅल्यू काय आहे? 8 डिवाइड बाय 2 चा स्क्वेअर मायनस इथं आलं 8 डिवाइड बाय 2 चा स्क्वेअर प्लस c ची व्हॅल्यू आहे -48 जी ब्रॅकेट मध्ये ती तशीच्या तशी लिहिली आणि इक्वल टू 0 आलं. सो आता ह्या इक्वेशनला आपण सॉल्व करू. सो एक्स स्क्वेअरला मी हात नाही लावणार प्लस 8x ला आपण काय नाही करणार प्लस 8 डिवाइड बाय 2 जर केलं तर आन्सर येतं 4 मायनस इथं सुद्धा येणार आन्सर 4 चा स्क्वेअर आणि प्लस -48 ला जर केलं तर तो येतो -48 इक्वल टू 0. आपण फॉर्म्युला फाइंड आउट करताना एक गोष्ट केली होती. काय केली होती की हे जे पहिले 3 टर्म्स आहे त्यांना आपण ह्या साईडला लिहिलेलं आणि हे जे 2 टर्म्स होते यांना आपण इकडं घेतलं होतं. सो याची साइन चेंज झाल्यावर आलं 4 स्क्वेअर प्लस 48. ठीक आहे. आता आपण हे इक्वेशन पुढच्या स्क्रीनवर सॉल्व करू. सो इक्वेशन काय आहे? एक्स स्क्वेअर प्लस 8x प्लस 4 स्क्वेअर इक्वल टू 4 चा स्क्वेअर प्लस 48. बरोबर. आता ह्या साईडला आपल्याला दिसतंय की हे इक्वेशन आहे a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअरचं. सो याला आपण कसं लिहितो? a प्लस b स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये. सो इथं a ची व्हॅल्यू काय येणार? x आणि b ची व्हॅल्यू म्हणजे ही व्हॅल्यू जी आहे 4. सो x प्लस 4 स्क्वेअर असं आपण याला लिहू शकतो. ठीक आहे. सो मी पूर्ण इरेज करते आणि काय लिहिते? x प्लस 4 चा स्क्वेअर इक्वल टू 4 स्क्वेअर होतो 16 आणि हा झाला प्लस 48. सो इथं आलं x प्लस 4 चा स्क्वेअर इक्वल टू 64. आता आपण परत एक गोष्ट शिकलो होतो की जेव्हा पण आपण इथं स्क्वेअर रूट करू तेव्हा हा 64 ला आपण 2 वेने लिहू शकणार. याचं स्क्वेअर रूट बनणार प्लस 64 आणि याचं स्क्वेअर रूट बनणार -64.
2 स्क्वेअर रूट याचे बनवू शकतात. ओके, सो म्हणून आपण काय लिहिणार इथं x+4 इक्वल टू √64 हे एक इक्वेशन आलं, और x+4 इक्वल टू -√64. आता 2 इक्वेशन आपल्याला मिळाले आणि 2 इक्वेशन सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला 2 एक्सच्या व्हॅल्यू मिळतील. सो सगळ्यात आधी हे सॉल्व्ह करू. x+4 तसंच लिहिलं. 64चं स्क्वेअर रूट, 64चं स्क्वेअर रूट काय आहे 8. x इक्वल टू आलं 8 - 4 आणि फायनली x ची व्हॅल्यू मिळाली 4. सेम आता इकडं सॉल्व्ह करणार. x+4 इक्वल टू ही निगेटिव्ह साईन तशीच आली आणि 64चं स्क्वेअर रूट होतो 8. सो x इक्वल टू -8 आणि -4 विच इज इक्वल टू येणार -12. सो आपण काय लिहिणार की 4 आणि -12 is the solution of quadratic equation. ओके, सो x इक्वल टू 4 आणि x इक्वल टू -12 हे 2 आपल्याला ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे सोल्युशन मिळाले. आय होप तुम्हाला हा प्रॉब्लेम समजला असेल. थोडासा कठीण आहे समजवण्यासाठी सुद्धा, सो ट्राय करा स्वतःहून सॉल्व्ह करायचं, कारण ही थोडी डिफिकल्ट मेथड आहे. याच्यामध्ये आपण स्क्वेअर पण केलं, त्याच्यानंतर स्क्वेअर रूट पण केलं, फॉर्म्युला पण यूज केला. सो खूप साऱ्या मेथड, खूप साऱ्या पद्धती आपल्याला इथं वापराव्या लागलाय. म्हणून पहिल्यांदा तुम्हाला कठीण वाटू शकतं. तुम्ही परत एकदा व्हिडिओ बघा आणि जर तुम्हाला वाटलंच तरी पण नाही समजते किंवा डिफिकल्ट जातंय तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकतात. ओके, सो आजचा हा लेक्चर आपल्याला आवडला असेल, तुम्हाला थोडंसंही वाटलं असेल की मी तुमच्यासाठी ही मेहनत घेते ती योग्य आहे, तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओजला लाईक करत जा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत सुद्धा हे व्हिडिओ शेअर करा, म्हणजे जे लोक आता 10th मध्ये आहेत ते लोक हे व्हिडिओ बघतील. ओके, थँक्यू सो मच आणि आता आपण भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये.